आपले आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्या अयोध्या मंदिराशी जोडलेली एक अत्यंत संतापजनक आणि डोळ्यात अंजन घालणारी बातमी समोर येत आहे। असा दावा केला जातोय की राम मंदिराच्या चंदापेटीतून चक्क 7 कोटी रुपये गायब झालेले आहेत। हा चंदा म्हणजेच कोणता कॉर्पोरेट कंपनीचा पैसा नाही, तर देशभरातील आणि जगभरातील कोट्यवधी राम भक्तांनी आपल्या घामाचा पैसा, आपली गाढ श्रद्धा म्हणून त्या दानपत्रात टाकलेले चढावा आहे। आता बातमी अशी आहे की हा चढावा गहाळ झाला असून मंदिर ट्रस्ट यावर गोलमाल उत्तर देते, तर दुसरीकडे विरोधक मागणी करतायत की दूध का दूध आणि पाणी का पाणी झालंच पाहिजे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणामागचं सत्य सॉर्ट आउट करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। दैनिक जागरण या वृत्तपत्राच्या एका खळबळजनक वृत्तानुसार श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या दानपत्रातील रकमेमध्ये अपहार केल्याच्या संशयावरून 4 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। एवढंच नाही, तर चांदीची मोजदाद करणाऱ्या टीमशी संबंधित असलेल्या अविनाश शुक्ला नावाच्या एका कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून पोलिसांनी चक्क 5 लाख रुपये हस्तगत करून ते पुन्हा ट्रस्टच्या खात्यात जमा केलेले आहेत। आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की मंदिर ट्रस्टशी जोडलेले काही लोक आणि तिथले सुरक्षा कर्मचारी दबास्वरात ही गोष्ट मान्य करतात, पण कॅमेरासमोर उघडपणे बोलायला कोणीही तयार नाही। या मुद्द्यावरून आता राजकारण कमालीचं तापलं आहे। समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी याच्यावर थेट सरकारला धारेवर धरलेलं आहे। त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलेलं आहे की संपूर्ण जगातील राम भक्तांसाठी ही अत्यंत संवेदनशील आणि धक्कादायक बातमी आहे। मंदिराच्या चढाव्यातील कोट्यवधी रुपये गायब होणे ही ट्रस्टसाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। न्यायालयाने याची स्वतःहून दखल घ्यावी, कारण याचा थेट संबंध सनातनी समाजाच्या आस्थेशी आहे। राजकीय आरोप प्रत्यारोप जेव्हा हा प्रश्न भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी यावरून हात झटकले। ते म्हणाले, हा सरकारचा विषय नाही, तर मंदिर प्रशासनाचा विषय आहे। मंदिर प्रशासन यावर काय ते उत्तर देईल। अखिलेश यादव काय बोलतात याला आम्ही उत्तर देणार नाही। मित्रांनो, राम मंदिराच्या सुरक्षेसाठी आणि देखरेखीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा बजेट खर्च केला जातो। एवढी कडक सुरक्षा असताना जर अशा बातम्या येत असतील तर हा खरोखरच मोठा प्रश्न आहे। यावर समाजवादी पक्षाचे माजी मंत्री पवन पांडे यांनी गंभीर दावा केला आहे। ते म्हणाले की ही चोरी 5 ते 7 कोटी रुपयांची आहे। हा भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या पैशांवर पडलेला दरोडा आहे। यापूर्वी जमिनीच्या नावाखाली गैरव्यवहार झाले आहे। आता थेट दानपेटीतून पैसे काढले जात आहे। तपास या गोष्टीचा झाला पाहिजे की ही चोरी कधीपासून सुरू आहे। जेव्हापासून मंदिर सुरू झालंय तेव्हापासून हा प्रकार चालू आहे का? या संपूर्ण प्रकरणावर राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचे काय म्हणणे आहे तेही समजून घेऊयात। चंपत राय यांनी विरोधकांचे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावलेले आहेत आणि ते निर्धार असल्याचं म्हटलेलं आहे। चंपत राय यांनी एक व्हिडिओ जारी करत स्पष्ट केला आहे की श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आपल्या सर्व आर्थिक व्यवहारांचे ऑडिट वेगवेगळी करत असते। हुंडी काउंटिंग रूम तिथलेही नियमित ऑडिट होते। ही मोजदाद आणि ऑडिट केवळ ट्रस्टचे लोक करत नाहीत, तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी आणि अधिकारी मिळून करतात। ही प्रक्रिया अनेक दिवस चालते आणि सध्या देखील हेच काम सुरू आहे। अजूनपर्यंत कोणतीही संशयास्पद किंवा उल्लेखनीय गोष्ट आमच्या निदर्शनास आली नाहीये। आता इथे एक मोठा पेच निर्माण होतो। जर ट्रस्ट म्हणतंय की काही चोरी झालेली नाही, तर मग पोलिसांनी त्या कर्मचाऱ्याच्या खात्यातून 5 लाख रुपये जप्त का केले आणि त्या 4 संशयितांना का पकडण्यात आलं? या प्रश्नांची उत्तरं मात्र गुलदस्त्यात आहेत। राम मंदिराची कमाई किती? चला आपण थोडं सॉर्ट आउट करूयात की राम मंदिरामध्ये नक्की किती चंदा येतो, जेणेकरून तुम्हाला या आकड्याची तीव्रता समजेल। आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये मंदिराची एकूण कमाई चक्क 327 कोटी रुपये एवढी आहे। या 327 कोटी रुपयांचे गणित आपण समजून घेऊयात। थेट दान आणि चंदा यातून 153 कोटी रुपये मिळाले। बँकेतील ठेवीवरील व्याज यातून 173 कोटी रुपयांची कमाई मिळते। ट्रस्टच्या अधिकृत आकडेवारीनुसार दररोज सरासरी 70 ते 80 हजार भाविक दर्शनासाठी अयोध्यात येतात।
विकेंडला किंवा सुट्ट्यांच्या दिवशी हा आकडा दुप्पट तिप्पट होतो. एका अंदाजानुसार राम मंदिरामध्ये प्रति तास जवळपास 4 लाख रुपये चंदा जमा होतो, जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसे आणि लोकांची भावना जोडलेली असते. तर मित्रांनो, शेवटी प्रश्न हाच उरतो की देवाच्या नावावर नक्की काय चाललं आहे? तो 5 लाख रुपये बँक खात्यात ठेवणारा अविनाश शुक्ला नक्की कोण आहे? आणि जर सगळं काही आलबेल आहे तर सुरक्षेमध्ये इतकी मोठी चूक कशी काय? राम भक्तांच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही. या प्रकरणाची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे, जेणेकरून सत्य समोर येईल. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतंय? चंदा चोरीच्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे? तुमचे विचार मला खाली कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्हाला हा सविस्तर रिपोर्ट आणि आमचे विश्लेषण आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या सॉर्ट आउट चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.